नासाच्या या मोहिमेबाबत अधिक माहिती देत आहेत खगोल अभ्यासक डॉक्टर लीना बोकील। आज सकाळी नासाच्या केनेडी स्पेसपोर्टवरून स्पेसएक्सचं फॅल्कॉन 9 रॉकेट लॉन्च झालं आणि क्रू 10 ही जी मोहीम आहे नासा आणि स्पेसएक्सची, त्याच्यामधून ड्रॅगन कॅप्सूलमधून 4 ॲस्ट्रोनॉट्स स्पेसमध्ये गेले। 28 तासानंतर हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडलं जाईल आणि डॉकिंग झाल्यानंतर हे 4 अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जातील आणि 19 तारखेला बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स इतर 2 ॲस्ट्रोनॉट्स बरोबर परत येतील पृथ्वीवर आणि हे स्प्लॅशडाऊन ईस्ट कोस्टला म्हणजे अटलांटिक ओशनमध्ये होईल। आणि हे जे 2 ॲस्ट्रोनॉट्स आहेत, सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर, हे 8 ते 10 महिने ज्यांची एक्सटेंडेड स्टे म्हणजे त्यांचा परतीचा प्रवास खूप लांबवला आहे, हे 2 अंतराळवीर जमिनीवर येणार, पृथ्वीवर येणार आणि त्यांना आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सचा हा प्रयत्न आहे आणि सगळंच अचूकपणे व्यवस्थित पार पडेल अशी आशा आहे। तर 19 तारखेची आपण वाट बघू, कारण भारताच्या ओरिजिनची अमेरिकन ॲस्ट्रोनॉट सुनीता विलियम्स जी 59 इयर्स ओल्ड आहे, जवळजवळ 60 वर्षाचे हे 2 अंतराळवीर 8 ते 10 दिवसांसाठी स्पेसमध्ये गेले होते आणि आता 8 ते 10 महिन्यानंतर परत येत आहेत। त्यामुळे हे असं इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि त्यांच्या परतीच्या प्रवासाची आपण वाट बघत आहोत।